मी पण एक तुमच्यासारखाच मुलगा आहे, माझा सुद्धा M2 बॅक होता। तर फर्स्ट इयरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माहिती नव्हतं की M2 निघेल की नाही, कारण एंट्री ज्यावेळेस कोरोनातली बॅच बाहेर आली त्याच्यानंतरची आमची बॅच होती। त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट फर्स्ट इयरला गेलो, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तुमच्यासारखंच एका कॉलेजला आणि तिथं इंजिनिअरिंग करायला पोहोचलो। IT इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, बट पुढं मॅथ होतं हे माहिती नव्हतं, कारण आधीपासून मॅथ वीक होतं। असं वाटत नव्हतं की मॅथ निघेल। ज्या मुलाला मॅथमध्ये काहीच येत नव्हतं त्या मुलाने आज मॅथमध्ये टॉप केलेला आहे आणि तो पास झाला आहे, ते पण क्रिटिकल चान्समध्ये, गोल्डन चान्समध्ये सब्जेक्ट काढलेला आहे मी। त्यामुळे मी तुम्हाला हा सांगतोय की सब्जेक्ट कसा क्लिअर करायचा, कुठून क्लिअर करायचा, कारण एक इंजिनियरला समजू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। M2 क्लिअर होत नसेल, YD पडलेलो आहे, कारण एका सब्जेक्टमुळं काय होतं कधी इंजिनिअरिंग आपल्याला सोडावं लागते। तर अशाच गोष्टी आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे। 2024 पॅटर्नचे नवीन मुलं आले आहे, त्यांना माहिती नसतं, ते डायरेक्ट येतात, त्यांना झटका बसतो। नंतर M2 बॅक राहिल्यानंतर मग समजतं की M2ची पॉवर काय। M2ला खूप सारा महत्त्व द्या तुम्ही, इम्पॉर्टन्स खूप आहे, कारण M2 जर क्लिअर झाला नाही ना, लक्षात घ्या थर्ड इयरला एंट्री भेटत नाही भाऊ। थर्ड इयरला एकदा जर गेला नाही ना तू, मग लास्ट इयरला सुद्धा जाण्याचे स्वप्न भंग होऊन जातात। त्यामुळे सांगतोय M2 कुठून क्लिअर करायचा, कसा क्लिअर करायचा, कसा अभ्यास केला, मला सुद्धा माहिती नव्हतं। आपल्या मनामध्ये काय असतं, आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी लागत असतात, ते पण आयत्या। आपल्याला असं वाटतं की क्लासमध्ये गेल्यावर सुपरवायझर पण छान आला पाहिजे, कॉप्या पण झाल्या पाहिजे आणि अभ्यास पण नाही करायचा, आपल्याला कसं काय M2 क्लिअर होईल असे विचार जर असेल तर M2 क्लिअर होणं शक्य नाही आहे। तू पहाटे 5ला उठ, चिट्ट्या फाड, शक्य नाही आहे। काही मुलांचं नशीब असतं होता क्लिअर, बट इंटरव्ह्यू राऊंड ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते मुलं मग त्यांना समजते व्हॉट इज द पॉवर ऑफ नॉलेज। तर हेच लक्षात घ्या, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे, त्यामुळे विदाऊट स्किप व्हिडिओ बघा। तुम्हाला जर आवडला तर नक्की शेअर करा। तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तुमचा पण M2 बॅक असेल कधीतरी, माझा सुद्धा M2 बॅक होता, टेन्शन घेऊ नका। M2 बॅक आहे ठीक आहे, बॅक राहिला तर बॅक राहिला, बट क्रिटिकलपर्यंत जाऊन देऊ नका। आणि एकदा जर क्रिटिकलला गेला तर चान्स आपला दोन आधी क्वालिफायर मॅच असते, ती एकदा जिंकलं तर आत, नाहीतर डायरेक्ट इलिमिनेशन, डायरेक्ट बाहेर। तर हेच लक्षात घ्या। खूप सारे मुले ते आत्ता सुद्धा त्यांना असं वाटत असेल की काहीच इम्पॉर्टन्स नाही, हा सब्जेक्ट असाच निघून जाईल, असं वाऱ्यावर घेत असेल तर लक्षात घे, तू YD पडायचे चान्स तुझे वाढलेले। तर YD पडून देऊ नका। माझे सुद्धा म्हणजे माझा एकच नव्हता सब्जेक्ट बॅक, मला 3 टोले लागले फर्स्ट इयरला, 3 सब्जेक्ट बॅक होते, ते पण टॉपचे सब्जेक्ट। टॉपचे म्हणजे मेकॅनिक्स झाला, M2 झाला आणि ग्राफिक्स झाला। तर या सब्जेक्टमुळे माझे YD पडायचे चान्सेस खूप होते आणि क्रिटिकलला 2 सब्जेक्ट गेले होते। एक सब्जेक्ट ग्राफिक्स तो आधीच निघाला होता, बट क्रिटिकलला मेकॅनिक्स आणि M2 सगळ्यांचा बाप। तेच सांगतोय M2 म्हणजे सोपं नाही, M2 क्लिअर करणं म्हणजे इझी नाही आहे भाऊ। M2 ज्यांनी क्लिअर केला त्यांनी समजून घ्यायचं, तुमची इंजिनिअरिंग 50% इथंच पूर्ण झाली फर्स्ट इयरलाच, कारण या सब्जेक्टमुळे भरपूर सारे मुलं घरी गेलेले आहे, घरी परत। सोपं नाही, इंजिनिअरिंग करणं म्हणजे इझी नाही आहे। आणि ज्यांनी हा सब्जेक्ट काढला त्याच्यासाठी तर खूप छान, बट पुढे गेल्यानंतर अजून तुला खूप काही गोष्टी फेस करायच्या आहे। बट ठीक आहे, इथून सब्जेक्ट काढला 50% तू क्लिअर झालेला आहे। तर M2 कसा क्लिअर करायचा मला सुद्धा राहिला होता। आणि मला तुम्हाला खरं सांगतो, रिॲलिटी सांगतो, मला काहीच येत नव्हतं मॅथमधलं। मी आधीपासून वीक होतो मॅथमध्ये। तुम्हाला खोटं वाटत असेल तर SD जाधव इंग्लिश मिडियम स्कूल शहा अशी शाळा आहे, तिथे तुम्ही जाऊन, आणि ती शाळा शहाला आहे, तुम्ही जाऊन विचारू शकता सरांना, वरपे सरांना, की हा मॅथमध्ये कसा होता। मॅथमध्ये खरंच आवड नव्हती, म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता, तुम्हाला खरं सांगतो। बट ज्यावेळेस गोष्टी मी रिअलाइज करायला गेलो, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, त्यानंतर मला समजलं की मॅथसारखं सोपं काहीच नसतं। कारण 10 मार्क्सचे MCQ आपल्याला देतात, विचार करा, 10 मार्क्सचे MCQ 18 मार्क्स आपल्याला पाडायचे। मी मॅथमध्ये किती घेतले असेल तुम्ही विचार करा, आपल्याला 70 पैकी पेपर होता माझा, तुमचा पण 70 पैकी। तुम्हाला आता सध्या 2024 पॅटर्नला इन्सेम नाही आहे, तर आम्हाला त्यावेळेस इन्सेम होते, इन्सेममध्ये सुद्धा मी फेल झालो होतो। तर विचार करा, इन्सेममध्ये फेल झालो, त्यानंतर समजत नव्हतं काय करू। खूप जागी सर्च केलं, खूप जागी बघितलं, काहीच समजत नव्हतं। खूप एक्झाम्पल सुद्धा सॉल्व केले, मी स्वतः ट्राय करायचो। त्यानंतर स्वतः म्हणजे 2 महिन्यापासून, कारण फर्स्ट चान्सला ज्यावेळेस मी पेपर दिला त्यावेळेस सुद्धा निघाला नाही, तो पेपर सेकंड चान्सला गेला, सेकंड चान्समध्ये सुद्धा नाही निघाला सब्जेक्ट, सेकंड चान्समध्ये सुद्धा नाही निघाला। त्यानंतर थर्ड चान्स, तो म्हणजे गोल्डन चान्स, आणि गोल्डन चान्स म्हणजे लास्ट चान्स आपला, की ज्या चान्समध्ये आपण जर सब्जेक्ट काढला तरच आपण नेक्स्ट क्लासमध्ये शिफ्ट होऊ शकतो आणि थर्ड इयरला आपल्याला इझिली एंट्री भेटू शकतो। M2 मुळे थर्ड इयरला जातो, लक्षात घ्या। M2 क्लिअर केला नसेल तर थर्ड इयरला एंट्री भेटत नाही।
तर त्या चान्समध्ये माझा फायनली सब्जेक्ट क्लिअर झाला आणि त्यापेक्षा गुड न्यूज कुठंच नव्हती जास्त. खूप आनंद वाटला, पण त्यानंतर खूप सारे चॅलेंजेस आले ते फेस करायला. म्हणजे अजून तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो एकदम हाय होऊन जातो, वाढतो तुमचा कॉन्फिडन्स. कधी ज्यावेळेस आपण हे सब्जेक्ट क्लिअर करून नंतर पुढे गेल्यानंतर असं वाटतं की हे सब्जेक्ट तर काहीच नव्हते, बट पुढे गेल्यानंतर खूप सारे चॅलेंजेस असतात, ते आपल्याला कुठेतरी फेस करावं लागणार आहे. तर M2 कुठून क्लिअर करा. त्यानंतर मी इथं काय प्रमोशन वगैरे करत नाही. तुम्ही भरपूर सारे मुलं बघत असणार, तुम्हाला मी आता जे सांगणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की प्रमोशन करतोय. प्रमोशन वगैरे करत नाही मी. तुम्ही आता प्रदीप गिरी अकॅडमी ऐकलंय की नाही मला माहिती नाही, बट ह्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. खूप सारी प्लेलिस्ट बनवली आहे त्यांनी. तुम्ही काय करता, टाइमपास करताय, रील बघताय मोबाईलवरती, इकडं तिकडं स्क्रॉल आउट करण्यातच दिवस जात आहे आपले. आणि नंतर मग म्हणता आपल्याला कसं असतं, आपल्याला सगळ्या गोष्टी एका जागीच लागतात सगळं, पण आपल्याला असं वाटतं की स्कोअर पण छान झाला पाहिजे. मी किती पाडलो ते M2 मध्ये आता हे तुम्हाला सांगतो. मी M2 मध्ये पहिल्या चान्समध्ये तर सब्जेक्ट गेलाच ठीक आहे, दुसऱ्यामध्ये पण गेला, तो पण 18 पडले होते. रिचेकिंगला टाकला, तिथं पण निघाला नाही, कारण इकडं मेकॅनिक्स आधीच बॅक होता, त्यामुळे तो पण नाही निघाला. त्यानंतर मग पुढच्या चान्समध्ये सब्जेक्ट टाकला, तेव्हा कुठेतरी सब्जेक्ट निघाला लास्ट चान्समध्ये, आणि त्यावेळेस मला पडले होते 55 मार्क्स. तर M2 मध्ये मी 55 मार्क्स घेतलेले. तुम्ही का घेऊ नाही शकत? विदाऊट इन्सेम विचार करा, इन्सेम फेल झालो होतो, वाटत नव्हतं 28 पडले की नाही, 28 पडले तरी मी इयर ड्रॉप लागणार होतो, कारण इन्सेम बॅक होती माझी, त्यामुळे मला 40 मार्क्स घेणंच होतं. तर तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही काय करायचं, मोबाईलवरती सर्च करायचं प्रदीप गिरी अकॅडमी आणि त्या अकॅडमीला व्हिजिट करा. खूप सारे व्हिडिओ दिलेले आहे रे, व्हिडिओ बघा, तुमचा सब्जेक्ट नक्कीच क्लिअर होणार. कारण इतक्या इझी कन्सेप्टमध्ये शिकवणं म्हणजे मला नाही वाटत कुठच्या चॅनलवरती शिकवलं असेल. काही दिवसानंतर M2चं टेन्शन नका घेऊ, M2 सुद्धा लवकरच चालू करणार आहे. मी सुद्धा M2चा अभ्यास करायचं चालू केलेलं आहे, कन्सेप्ट लक्षात घेणं चालू केलेलं आहे. ज्यावेळेस माझा बोर्ड येईल, ज्यावेळेस माझा चॅनल मॉनिटाईज होईल, त्यावेळेस M2 स्टार्ट करणार, हे लक्षात घ्या, 100% गॅरंटी आपली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि टेन्शन घेऊ नका. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर M2 काय तुमचे बाकीचे सब्जेक्ट सुद्धा निघू शकता. फक्त कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या आजपासूनच, कारण निगेटिव्ह विचार तुम्ही जर केला ना, तुम्ही किती पण अभ्यास करा, काही पण करा, तुमचा सब्जेक्ट क्लिअरच नाही होणार. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, निगेटिव्ह सोडून द्या आणि आनंदात जगा, कारण एक पर्टिक्युलर सब्जेक्ट आपलं आयुष्य ठरू नाही शकत दादा. तर तेवढ्या प्रदीप गिरी अकॅडमीला व्हिजिट करा. खूप सारे क्वेश्चन्स त्यांनी सॉल्व्ह करून घेतलेले आणि प्रिव्हियस इयर, तुम्हाला एक रियालिटी सांगतो दादा, कोणीच सांगणार नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करा, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडून दुसरं काहीच येत नाही दादा, काहीच नाही, दुसरं काहीच नाही. त्यांना पण टाईम नसतो. SPB युनिव्हर्सिटी सध्या तेच करते, तेच क्वेश्चन रिपीट करताय, फक्त नॉर्मल एक्झाम्पल चेंज करता. मेथड तर तीच असते ना, मेथड तर तीच असते. त्यामुळे सांगतोय एकदम रेग्युलर अभ्यास करा आणि टेन्शन घेऊ नका. सब्जेक्ट राहिलाय असं जर करत असाल तर आयुष्य असंच जाईल. त्यामुळे सब्जेक्ट क्लिअर करायचा पाठीमागे लागा, कुठेतरी भिडा, कुठेतरी सॉल्व्ह करायला बिल. एक्झाम्पल सॉल्व्ह ज्यावेळेस करशाल त्यावेळेस सब्जेक्ट कुठेतरी क्लिअर होईल. आणि नक्की अकॅडमीला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या भावांपर्यंत शेअर करा. जेवढे तुमच्या ओळखीचे असाल त्यांना शेअर करा, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की सब्जेक्ट कशा प्रकारे क्लिअर करायचा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.